काय करणार बॅग जागेवर अशी फिरवणार होतो. जेवढी फिरेल तेवढी. का बाई शॉर्ट एक नंबर आलाय पण. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज तुमचा मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झाला आहे आणि आता पितोय मस्तपैकी चहा. आणि काल रात्री मला झोपायला 2 वाजून गेले होते. एडिटिंग केली, अपलोडिंग केली, तर फायनली आता उठलोय 8 वाजता आणि रेडी झालेलो आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे नाशिकला परत. बघू फायनली जाणं होतं की कॅन्सल होऊन जाईल कालसारखंच. गाईज तर आपला नाशिकला जायचा प्लॅन सक्सेसफुली फेल झालेला आहे. आणि आता म्हटलं चला घरीच आहेत तर काहीतरी मस्तपैकी गाडीचा शूट करायचा होता आपल्याला. तर गाडीचा शूट वगैरे करून एकदम फायनलवाला. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. आता गाडीचा शूट कधीची करायची इच्छा होती आणि फायनली आपण शूट करणार आहे आता. तर आपल्या इंस्टा पेजला आपण रील पोस्ट करूच. बघायची असेल तर नक्कीच विजिट करा इंस्टा पेजला, पण रील वगैरे बघा. बाकी आता मस्तपैकी एक लोकेशन आम्ही डिसाईड केलेली आहे, तिथे जाऊ मस्तपैकी प्रॉपर पद्धतीने एकदम रील वगैरे शूट करू आणि बघू शूट कसा होता आपला एकदम, नाही का. गाईज फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय आणि तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. एकदम जबरदस्त. ये बा काय रे कोण आलं? मित्र आहे का? आपल्याला इकडे शूट करायचं आहे आणि वातावरण तर एकदम जबरदस्त आहे म्हणून मनावर घेतलं. म्हटलं आता मस्तपैकी शूट करू आपण गाडीचा आणि बघू आता आपल्याला फायनल रिझल्ट कसा भेटतो. ए ओम खाली आहे ना, पहिले आपल्याला क्लोजअप घ्यायचे थोडे गाडीचे. हे वातावरण किती भारी दिसतंय. हा 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 मस्त वातावरण आहे गाईस. काय म्हणतो बाकी? काय नाही भारी ना लोकेशन. बघ एक तर त्या साईडला टायर कर पूर्ण, एक तर या साईडला कर अजून तिकडे कर. तेवढेच होता का? जेव्हा आम्ही गाईज इकडून आलो ना, पूर्ण धूर होता मागे. धूर म्हणजे पूर्ण धूळ होऊन गेला होता. धुवाधार कार्यक्रम होऊन गेला होता. तो पण एक क्लिप घ्यायची आपल्याला. तर पहिले आपण सायलेंटवाले शॉट घेऊ, मग त्याच्यानंतर आपण एकदम मॉन्स्टर शॉट घेऊ. सर कोण मला फिरावं लागतं खपाखप. सर तू अरे असं मागे परफेक्ट जाता ना. ओके 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 लोकेशन एकदम भारी आहे पण ना. सगळ्यात मेन ना आपल्याला गाईज या नावाला फोकस मध्ये घ्यायचं आहे रील मध्ये आपल्याला. सनातनी हिंदू बोला जय श्रीराम. जय श्रीराम. अभिमान आहे मला. आम्हाला काय, आम्हाला बी अभिमानात आहे. दुसरी तार आली ना. बनवतो कोण अशी कमांडर काय लागेल कोण असायचं. हे बघ असं चालू कर. हे बघ हे बटन दाबायचं लालवालं. हे बटन दाबलं का चालू होतं. मला माहितच नव्हतं रे. हा ना. अरे मला माहितच नाही म्हणून सांगतोय ना. मग खूप हे राहून गेलेलं आहे यार. काय राहून गेलं? हे राहून गेलं ना. हे समज मला इशारा कॉपी बघा. हे राहून गेलं. लाल बटन दाबायचं, थोडा स्मूथली कॅमेरा हे करायचा. मग मी पुढे मागे सरकणार आहे का? नाही तर मला मागे उभं राहायला लागलं. असं आलो का असा होत म्हणून काही शूट बाजूलाच राहून जाईल. बॅड मॅटर होऊन जाईल. विवाद हो जाएगा, विवाद. आपल्यात एक जणाची कमी वाटते का? बैठेश शब्द बनतोय बरं का तू. जंगल भारी. जंगलच ते माणसं बाय कसे पाहत आहे कुठे रे? ते बाय ते छोटे छोटे क्वेरीज दिसत बी नाही तिथं. मला दिसत आहे. हा वाला शॉट एक नंबर ना भाऊ. बाया बा बरे असतो ना कॅमेरामॅन. कसा असतो सिक्रेट कॅमेरामॅन ठेवलाय काय आज आम्ही शूटला. 300 रुपये रोज आणलाय. किती? 300 रुपये दिले ना रे त्याला आपण. 300 रुपये रोज. 300 रुपये 150 रुपये इथून गयातून आवाज सुद्धा काढू शकत नाही. कॅमेरामॅन आणलाय. सर कोण तो एक परत घ्यायचा मला बी घेणार. म्हणजे असं आहे का? हा म्हणजे तुला घ्यायचंच नाही. म्हणजे वाटत नाही का? गाडी घेऊन पोहून जाशील बा असं. आधी करता वाटत नाही का तुला? अरे वाटत नाही का? रे कान लागली मला. हे पाय
विरोधात जर गेला ना तर टप्प्यात कार्यक्रम डायरेक्ट टप्प्यात तुला कळणार बी नाही कार्यक्रम कसा झाला. तू कवाल्या कोणाला देतो? कवाल्यांचा अर्थ खूप वेगळा आहे. नीट बोल तू. मी तुला अजून प्रेमात सांगू राहिलो. गोट राहिलेला आहे. कॅमेरामॅनला पाणी दे, ताण लागले. दे कॅमेरामॅनला पाणी द्या. 300 रुपये मला. किती? 300. ए बस आता मला का नाही शांत होते म्हणजे शूट करू दे. मला असं होत होतं अजिबात चालत नाही. मला चालणार नाही तुझं चालणार नाही मला. तुला वाटतं बा तुला वाटून गेला असेल असं तुला वाटून गेलं असेल खरं. आपल्याला टायर बाहेर काढायचे काय नट खोलले का टायर बाहेर? टायर बाहेर गुट्टा दिसतो बा, गुट्टा गुट्टा आम्हाला बी करताय बरं का हे असं असं आम्हाला बी येतं. लाईट टाकावर बंद केले. हे आम्हाला असं बी येतं बरं. अरे चक्रांत लाईट टाकावर बंद केले. आम्हाला आम्ही जमत असं कळालं का? इकडे करून जा का इकडे बघ. हे बघ, असं बी जमतं का आम्हाला? असं जमतं आम्हाला. तू काय आम्हाला हलक्यात जुळाला का रे? हलक्यात अजिबात गेला बरं तसे उचला ना नाही करायचं बरं का? नमस्कार मित्रांनो, 2023 थार आहे आमच्याकडे व्हिडिओ बनवायला आलेली. त्यांचा आम्ही चांगले व्हिडिओ बनवून देतो. आता तिचा नंबर 28 ऑगस्ट आहे. थार आहे खरंच. हो अरे थांब ना. अरे हात लावतो. त्याचं डिस्टर्ब तू काय असं काय करून आलाय? काय खाल्लं होतं घरी? आता मग उम्या काय सांगेल, मी गाडीचा शूट केलाय. ए उम्या नको रे यार, ऐकत चालते. अंतराज गिरे ना रे. बस रे, मी काय चोर बिरशे का? मला गिर आहे ना. फायनली आपले स्टेबल शॉट कम्प्लीट झाले. आता ओम मी वरती उभा राहतो, तू गाडी जोरात घेऊन ये तिकडून. ओके 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 बाय बाय गुड नाईट. गाडी घेऊन पहिले नको जाऊ का फक्त. नो नो मेरा मोबाईल तुम्हारे पास. बा 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 यार काही लाईट बघा, गाडी किती खतरनाक आहे. आता जेव्हा येईल ना तो धूर बघा, मागचा धूर. ड्रायव्हर एवढा बालिशपणा करतो, पण ड्रायव्हिंग फील कशी क्वालिटी त्याच्यात. काय करणार तू? बॅग जागेवर अशी फिरवणार तू. जेवढी फिरेल तेवढी. का बाई शॉट एक नंबर आलाय, पण इतकी जबरदस्त आलाय ना. हे बघा इथं इकडे गाडी घेऊन गेलो असतो आपण, तिकडे मस्त एरिया आहे. बट इकडे चारी असल्या कारण आपल्याला गाडी तिकडे घेऊन जाता येणार नाही. बाकी हा शॉट तो फायनल आलेला आहे. आणि बाकी काही नाही, आम्ही असंच हास्य मजाकमध्ये जगतो. काही नाही, फक्त एवढीच एक गोष्ट आहे का रे, की बा लोक काय म्हणतील त्या गोष्टीचा आपण काय विचार करत नाही आता सध्या तरी. पहिले जास्त विचार करायचो. एवढा असे बालिशपणे चालते बरं का. तो आता जरा जास्त फैलून गेला माझ्या ब्लॉगमध्ये. आणि दुसरं काही नाही, असंच पाहिजे मैत्रीमध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी चालतात. आज काही आणि एकतम करते, नाही तर एवढा फैलून जाईल, लिमिट क्रॉस करून देईल डायरेक्ट. आता परत रिवर्स घेऊ, परत तशीच घेऊ. ड्रिफ्ट बसली तर बसू शकते. काय गरज नाही तर मग नाही बसणार. बेप काय मारू नको, किस्सा काय करू नको. इकडनं जास्त जोरात घेऊन येतो गाडी, एकदम जबरदस्त घेऊन येतो. लाईट लाव, लाईट. ओके ओके. अरे यार मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला. थांब 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 थांब. काय पण होते यार काही. लास्टचा फायनल शॉट घेऊ म्हटलं, मोबाईल निवडून घ्या. मोबाईल स्विच ऑफ. आता कसं व्हायचं? आता मी ज्या मोबाईलने ब्लॉगिंग करतोय ना काही, त्या मोबाईलने बाकीचा शूट करावा लागेल. आणि हा मोबाईल लावा लागेल गाडीमध्ये चार्जिंगला. तर आता शॉर्ट होऊन गेलाय, माझ्या मोबाईलला बी चार्जिंग कमी आहे.
गाईज आपला शूट झाला आहे आणि आता सनसेट पण होऊन गेलेला आहे आणि मस्त शूट पण एकदम प्रॉपर झालेला आहे. माझ्या मोबाईलची चार्जिंग पण फक्त आता मोबाईल डायरेक्ट 1.5 वयवर आलेला आहे म्हणून आता आपण डायरेक्ट घराकडे निघू फास्टमध्ये एकदम. हो काढा बाबा जेवढा गाईच काय कुत्रा होत सगळी पब्लिक त्याला हाकलं मी आणणार नाही म्हणे गाडी कोणती बी राव मी आणणार नाही. रिअल माफी होता बरं का मी तो पाहतो काय पण त्याला शेवट त्याला आलावंच लागलं. मी तो मोबाईल चार्जिंगला लावून दिलाय 4% होऊन गेलेली आहे. माझा मोबाईल टाईप सी नसल्या कारणाने माझा मोबाईल काय चार्जिंगला लावता येत नाही. 7-8% आहे. मला फास्ट माझ्या घरी सोडतो आता आणि मला पण बाकीचं नियोजन पाहावं लागेल आणि आपली रील केव्हा येतं मला काही सांगता येणार नाही कारण की मला एडिटिंगला काय एवढा खास टाईम भेटत नाही म्हणून. पण मी प्रयत्न करेल लवकरात लवकर आपली रील बनवायचा आणि बनवायची तर एकदम जबरदस्त आपलं 2-3 बनवून टाकू. आपल्याकडे एवढं मटेरियल समजून गेलं आता 2-3 रील बनवून जातील एवढं तर कशा आहेत बघू. आणि काही विषय नाही स्टे ट्यून सगळ्यांनी आता काही विषय नाही. एअरड्रॉप घेऊन घे. हा आता कसं कामाचा बोलला. बाकी आता सगळ्यात पहिले मी एअरड्रॉप घेऊन घेतो. एअरड्रॉप घेईपर्यंत तरी मोबाईल डेड नको व्हायला एवढीच इच्छा आहे माझी. बाकी आता नाही तर किस्सा होऊन जाईल सगळा. घरी जाऊन मोबाईल चार्जिंग करेल मग एअरड्रॉप घेईल त्याच्यापेक्षा आता मस्त एअरड्रॉप घेऊन घेतो जातो घराकडे. फायनली गाईज घरी पोहोचलोय तर आता मी येतो. हो चालेल. बाय बाय. आवाज आहे बरं का चालेल. जाणतो. गाईज आता झाली जेवणाची वेळ आणि आज आईने बनवलेले जेवणाला मेथीची भाजी पोळी चटणी अँड पापड. फायनली गाईज माझं जेवण वगैरे झालंय आणि आता हा ब्लॉग करतो मी इथंच एंड. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.